आज आम्ही रामेश्वर येथे आलेलो आहोत आणि रामेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असून हे फार महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. जसं काशीमध्ये काशी विश्वेश्वर आहे तसे दक्षिणेमध्ये रामेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी खूप महत्त्वाचं असं ज्योतिर्लिंग आहे. आणि इथे आल्यानंतर लोक पहिल्यांदा समुद्रावर स्नान करतात आणि मंदिराच्या पूर्वेला समुद्र असून तिथे सुंदर असा घाट देखील बांधलेला आहे आणि तिथे स्नान करणं देखील धोक्याचं नाही आहे, अतिशय सुरक्षित आहे. हे समुद्र स्नान झाल्यानंतर लोक तेथील वाळू सेतू म्हणून भरून घेतात आणि हा सेतू काशीमध्ये गंगेमध्ये अर्पण करण्याची प्रथा आहे. तसेच गंगेमधील जे गंगाजल आहे ते येथील रामेश्वर येथील पिंडीवर घालण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे बऱ्याच लोकांनी जे गंगाजल आणलेलं होतं ते देखील आम्हाला या पिंडीवर घालण्याचा योग आला. आणि विशेष म्हणजे आज दिवसभरात संध्याकाळच्या वेळी मंदिरात फारशी गर्दी नसल्यामुळं मंदिर आम्हाला आतून पूर्ण पाहता आलं. या मंदिराची रचना अतिशय भव्य असून या मंदिरावर जवळजवळ 7,000 खांब आहेत आणि हे रामायण काळातील मंदिर आहे. आणि आता इथे अतिशय उत्कृष्ट असं रंगकाम देखील झालेलं आहे. या मंदिरामध्ये जिवंत म्हणजे प्रत्यक्ष हत्ती आपल्याला पाहायला मिळतो. या हत्तीवरून इथे मिरवणूक काढली जाते आणि म्हणजे या मंदिराला एकूण 4 प्रवेशद्वार असून प्रत्येक प्रवेशद्वाराला अतिभव्य असे गोपुर बांधलेले आहे आणि दुरून आपल्याला ह्या मंदिराची प्रचिती येते आणि ते पाहायला मिळतं. आणि आतील जे मंडप आहेत ते अतिशय उत्कृष्ट असं कलाकृतीचा एक नमुना आहे असं म्हणायला हरकत नाही. हे पुराण काळातील हे मंदिर आजही जसं हे मंदिर राखलं गेलेलं आहे आणि संपूर्ण भारतातून हिंदू धर्मातील लाखो भाविक येथे प्रत्येक वर्षी येत असतात आणि रामेश्वरचं दर्शन घेऊन आपापल्या घरी समाधानाने जात असतात.